महाभारत भाग 1. भारतीय संस्कृतीत अनेक महान ग्रंथ निर्माण झाले, परंतु महाभारत हा ग्रंथ त्या सर्वांमध्ये अद्वितीय आहे. कारण तो केवळ राजे महाराजांची, युद्धांची किंवा देवतांची कथा सांगत नाही, तर माणसाच्या अंतःकरणातील संघर्ष, त्याची दुर्बलता, त्याची महानता, त्याचे धर्म अधर्मातील डगमगणे आणि शेवटी येणारे आत्मभान, हे सर्व अत्यंत वास्तववादी पद्धतीने उलगडून दाखवतो. महाभारत हे असे महाकाव्य आहे की जे येथे आहे ते सर्वत्र आहे आणि जे येथे नाही ते कुठेही नाही. या एका वाक्यात महाभारताचे विराट स्वरूप सामावलेले आहे. कालांतराने जेव्हा समाजात धर्माचा अर्थ कर्तव्य न राहता सोय बनतो, जेव्हा सत्यापेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते, जेव्हा नात्यांपेक्षा अधिकार मोठे होतात, तेव्हा धर्म स्वतः बोलू लागतो. अशाच काळात जेव्हा राजे धर्म विसरू लागले, ब्राह्मण भयभीत झाले आणि सामान्य जनता अन्यायाखाली चिरडली जाऊ लागली, तेव्हा महाभारतासारख्या महाकाव्याची आवश्यकता निर्माण झाली. हे महाकाव्य म्हणजे धर्माचा आरसा आहे. त्यात कोण पूर्णपणे पवित्र नाही आणि कोण पूर्णपणे पापीही नाही. महाभारताचे रचनाकार म्हणून ओळखले जाणारे वेदव्यास हे सामान्य लेखक नव्हते. ते त्रिकालदर्शी होते, भूत, वर्तमान आणि भविष्य जाणणारे. त्यांचा जन्म पराशर ऋषी आणि सत्यवती ह्यांच्यापासून झाला. जन्मताच त्यांना गूढ ज्ञान प्राप्त होते. त्यांनी वेदांचे विभाजन केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. म्हणूनच त्यांना व्यास म्हणतात. परंतु त्यांना जाणवले की सामान्य जनतेसाठी वेदांचे तत्त्वज्ञान समजणे कठीण आहे. म्हणून त्यांनी कथा, संवाद, संघर्ष आणि मानवी भावना ह्यांच्या माध्यमातून धर्म सांगणारा एक विशाल ग्रंथ रचण्याचा संकल्प केला. तोच महाभारत. महाभारताची रचना झाल्यावर प्रश्न निर्माण झाला, हे एवढे विशाल महाकाव्य लिहिणार कोण? व्यासांनी ध्यानस्थ होऊन गणपतीचे आवाहन केले. गणपती प्रकट झाले. व्यासांनी त्यांना महाभारत लिहिण्याची विनंती केली. गणपतींनी अट घातली, तुम्ही ज्या वेगाने बोलाल त्याच वेगाने मी लिहीन, पण एकही श्लोक अर्थ न समजता बोलायचा नाही. व्यासांनी ही अट मान्य केली, पण प्रत्येक श्लोक बोलण्यापूर्वी क्षणभर विचार करीत. अशा प्रकारे 1,00,000 श्लोकांचे हे अद्भुत महाकाव्य लिहिले गेले. महाभारताची कथा समजून घ्यायची असेल तर आधी भरतवंश समजून घ्यावा लागेल. राजा दुष्यंत आणि शकुंतला ह्यांचा पुत्र भरत हा राजा इतका पराक्रमी आणि न्यायप्रिय होता की त्याच्या नावावरून या भूमीला भारतवर्ष असे नाव मिळाले. भरताच्या वंशात पुढे अनेक थोर राजे जन्माला आले. ह्याच वंशात पुढे जन्म झाला राजा कुरु याचा. राजा कुरु हा अत्यंत तपस्वी आणि धर्मनिष्ठ राजा होता. त्याने आपल्या तपश्चर्येने एका भूमीला पवित्र केले. ती भूमी पुढे कुरुक्षेत्र म्हणून ओळखली जाऊ लागली. असे मानले जाते की कुरुक्षेत्रात केलेले कर्म 1000 पटींनी फळ देते. ह्याच भूमीवर पुढे धर्मयुद्ध घडणार होते, महाभारत युद्ध. कुरुवंशाची राजधानी म्हणजे हस्तिनापूर. ही नगरी केवळ राजकीय केंद्र नव्हे, तर ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीचे केंद्र होते. येथील राजसिंहासनावर बसला राजा शांतनू. राजा शांतनू हा प्रजाहितदक्ष, शूर आणि न्यायप्रिय राजा होता. त्याचे राज्य सुख समृद्धीने नांदत होते. परंतु त्याच्या जीवनात एक वळण आले.
गंगेच्या तीरावर. एके दिवशी राजा शंतनू गंगेच्या काठी फिरत असताना त्याला एक अद्भुत स्त्री दिसली. देवी गंगा. तिचे तेज, सौंदर्य आणि शांती पाहून राजा मोहित झाला. विवाहाची इच्छा व्यक्त करताच गंगेने अट घातली, मी जे काही करेन त्यावर तुम्ही कधीही प्रश्न विचारायचा नाही. राजाने प्रेमापोटी अट मान्य केली. गंगेला एकामागून एक पुत्र झाले, परंतु प्रत्येक पुत्र जन्मताच ती त्याला गंगेत विसर्जित करत. राजा शांतनूचे अंतःकरण विदीर्ण होत होते, पण दिलेल्या वचनामुळे तो मौन बाळगत राहिला. 7 पुत्र असेच गंगेत विलीन झाले. 8व्या पुत्राच्या वेळी मात्र शांतनू संयम गमावतो. गंगा थांबते आणि सत्य सांगते. हे 8 पुत्र म्हणजे वसू होते, ज्यांना ऋषींचा शाप लागला होता. 7 जणांना मुक्ती मिळाली. 8व्याला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार होता. हा 8वा पुत्र म्हणजे देवव्रत. देवव्रत हा लहानपणापासूनच तेजस्वी, बुद्धिमान आणि पराक्रमी होतात. त्याला सर्व शास्त्रांचे, वेदांचे आणि अस्त्रविद्यांचे शिक्षण देण्यात आले. तो युवराज झाला. हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. याच देवव्रताच्या जीवनात पुढे एक अशी प्रतिज्ञा येणार होती जी संपूर्ण कुरुवंशाचे भविष्य बदलून टाकणार होती. या तिन्हींच्या टोकावर उभा राहणारा हा पुरुष पुढे भीष्म म्हणून ओळखला जाणार होता. महाभारताच्या विराट कथानकाचा बीजांकुर येथे रोवला गेला. महाभारताचा पहिला भाग आपल्याला सांगतो, धर्म नेहमी मोठ्याच युद्धातूनच प्रकट होतो असे नाही. कधीकधी तो एका मौनातून, एका त्यागातून जन्म घेतो. देवव्रताच्या जन्मासोबतच महाभारताचा प्रवास सुरू झाला. महाभारताचे पुढील भाग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.